नमस्कार. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहेत. मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना. ऐका. अखंड. अल्लड इंग्रज भटा जागा देती, अल्लड इंग्रज भटा जागा देती, पंतोजी करती गावोगावी. जगद्वेष्टे भट शिक्षक बनती, जगद्वेष्टे भट शिक्षक बनती, शूद्रा शिकविती कृष्णलीला. संधी साधल्यास शिवाजी वर्णिती, संधी साधल्यास शिवाजी वर्णिती, मत्सरी करीती यवनांचे, मत्सरी करीती यवनांचे. देशप्रीती दंभ इंग्रजी निंदिती, देशप्रीती दंभ इंग्रजी निंदिती, गर्वे हंबरिती ज्योती म्हणे, गर्वे हंबरिती ज्योती म्हणे. या ओळींचा अर्थ सांगते. भारतात आलेले नवीन इंग्रज अधिकारी परिस्थिती न समजल्यामुळे भटांना मोठ्या प्रमाणावर शिक्षकांचे अधिकार व जागा देतात. त्यामुळे हे लोक गावोगावी शिक्षक बनून शाळांमध्ये जाऊन बसतात. बहुजन समाजाला व शूद्रांना ज्ञानापासून वंचित ठेवणारे आणि त्यांचा द्वेष करणारे लोक जेव्हा शिक्षक बनतात तेव्हा ते आधुनिक ज्ञान देण्यापेक्षा केवळ काल्पनिक कथा आणि कृष्णलीला शिकवतात. स्वार्थ साधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे सोयीस्कर वर्णन करतात. मनात मात्र मत्सर द्वेष ठेवून मुस्लिमांबद्दल समाजात द्वेष कटुता पसरविण्याचे काम करतात. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की या लोकांची देशभक्ती केवळ ढोंग आहे. ते प्रत्यक्षात इंग्रजी शिक्षणाची निंदा करतात. कारण इंग्रजी शिक्षणामुळे शूद्रांना ज्ञान मिळत आहे. स्वतःच्या उच्चत्वाच्या खोट्या गर्वाने ते केवळ हुशारक्या मारत ओरडत राहतात. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत. आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा. धन्यवाद.